हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 म्हणजे 3 इयर सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी या दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड म्हणजेच कायदेशीर अभियोग्यता या विषयामधून 125 पेक्षा अधिक महत्त्वाचे एमसीक्यू आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि मला खात्री आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड या विषयाची परिपूर्ण तयारी तुमची या व्हिडिओमधून होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीची जी लाईव्ह बॅच आहे 3 इयर आणि 5 इयर लॉ सीईटी साठी ग्लोबल ऑनलाईन मध्ये 17 मार्च 2025 पासून आम्ही सुरू करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर सुरू करूयात आजच्या प्रश्नांना. मित्रांनो, प्रश्न आहे 1934 मध्ये घटनाकार समितीची संकल्पना कोणी मांडली? हू प्रपोज द आयडिया ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इन 1934? आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत: जवाहरलाल नेहरू, एम एन रॉय, डॉक्टर बी आर आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद. तर विद्यार्थी मित्रांनो, 1934 मध्ये एम एन रॉय यांनी स्वतंत्र भारतासाठी संविधान तयार करण्यासाठी घटनाकार समितीची संकल्पना मांडली होती. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एम एन रॉय. आता पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऍक्ट मार्क द एंड ऑफ ब्रिटिश पार्लिमेंट अथॉरिटी ओव्हर इंडिया? भारतीय संसदेसाठी ब्रिटिश संसद अधिकार संपवणारा कोणता कायदा होता? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे: रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, चार्टर ऍक्ट 1833, भारत सरकार अधिनियम 1935 आणि भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन डी, इंडियन इंडिपेंडंट ऍक्ट 1947 म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947. तर या अधिनियमाने भारतावरील ब्रिटिशांचे जे राज्य होतं ते समाप्त होऊन दोन वसाहतीमध्ये भारताचं रूपांतर करण्यात आलं, ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947. पुढचा प्रश्न पाहूयात. वेन वॉज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पास्ड? भारताचे संविधान कधी मंजूर झाले? ऑप्शन आहेत: 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949, 18 जुलै 1947 आणि 26 जानेवारी 1950. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे संविधान जे आहे ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी मंजूर झाले, जे राष्ट्रीय विधी दिन म्हणून सुद्धा राष्ट्रीय विधी दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपलं भारताचं जे संविधान आहे ते लागू करण्यात आलं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी, 26 नोव्हेंबर 1949. पुढचा प्रश्न पाहूयात. हु वॉज द फर्स्ट टेम्पररी चेअरमन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली? घटनाकार समितीचे पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण होते? ऑप्शन्स आहेत: डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि वल्लभभाई पटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी घटनाकार समितीच्या पहिल्या बैठकीत तात्पुरते अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन सी, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पुढचा प्रश्न पाहूयात. हु वॉज द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द इंटरिम गव्हर्नमेंट इन 1946? 1946च्या अंतरिम सरकारचे उपाध्यक्ष कोण होते? ऑप्शन्स आहेत: सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, सी राजगोपालाचारी आणि डी डॉक्टर बी आर आंबेडकर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बी, जवाहरलाल नेहरू यांनी अंतरिम सरकारचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आणि स्वातंत्र्यपूर्व राजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर मग ऑप्शन बी, जवाहरलाल नेहरू हे याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे. हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन्स आहेत: डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर एस राधाकृष्णन, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल. मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी 1950 ते 1962 या कालावधीमध्ये राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न पाहूयात. विच इव्हेंट इज असोसिएटेड विथ 18 जुलै 1947? 18 जुलै 1947 या तारखेचा कोणत्या घटनेशी संबंध आहे? आपला ऑप्शन्स दिलेत: भारतीय स्वातंत्र्य अधिनियम, बंगालची फाळणी, असहकार चळवळ आणि क्रिप्स मिशन. तर मित्रांनो, 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य अधिनियम मंजूर झाला होता, ज्यामुळे भारताचे विभाजन होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारतीय स्वातंत्र्य अधिनियम, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट. पुढचा प्रश्न पाहूयात. वेन वॉज द कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीज फर्स्ट मीटिंग हेल्ड? घटनाकार समितीची पहिली बैठक कधी झाली? ऑप्शन्स आहेत आपल्याला: 26 नोव्हेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1949. तर मित्रांनो,
घटनाकार समितीची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी ब्रिटिश राजवटीखाली झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 9 डिसेंबर 1946. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द टाइम फ्रेम फॉर ड्राफ्टिंग द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानाची मसुदा प्रक्रिया किती कालावधीसाठी चालली? मित्रांनो इथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला 2 वर्ष आणि 10 महिने, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस, 3 वर्ष 6 महिने, 1 वर्ष 8 महिने. तर मित्रांनो भारतीय संविधानाची मसुदा प्रक्रिया जी होती ती तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस चालली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 2 years 11 months and 18 days. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. हु मूव्ड द ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन इन द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली? संविधान सभेत उद्दिष्ट ठराव कोणी मांडला? ऑप्शन्स आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्ट ठराव मांडला जो 22 जानेवारी 1947 रोजी मंजूर झाला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांनी संविधान सभेत उद्दिष्ट ठराव मांडला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. व्हेन वॉज द ड्राफ्टिंग कमिटी फॉर्म्ड? मसुदा समिती कधी स्थापन झाली? ऑप्शन्स आहेत 29 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1947, 9 डिसेंबर 1946 आणि 26 नोव्हेंबर 1949. तर मित्रांनो 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती आणि डॉक्टर बी आर आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 29 ऑगस्ट 1947. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. व्हेन वॉज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन एनॅक्टेड? भारतीय संविधान कधी अंमलात आले? ऑप्शन्स आहेत 26 जानेवारी 1950, 22 जानेवारी 1947, 13 डिसेंबर 1946, 26 नोव्हेंबर 1949. तर मित्रांनो भारताचं जे संविधान होतं ते 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं होतं, ज्याला आपण भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 26 जानेवारी 1950. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. व्हॉट डज आर्टिकल 368 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील विथ? भारतीय संविधानातील कलम 368 कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला मूलभूत अधिकार, दुरुस्ती प्रक्रिया, आपत्कालीन तरतुदी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. तर मित्रांनो भारतीय संविधानाचं जे कलम 368 आहे ते संविधानामध्ये दुरुस्ती करण्याची प्रक्रिया नमूद करते आणि संसदेला बदल करण्याचा अधिकार देते. त्यामुळे 368 कलम हे दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुरुस्ती प्रक्रिया, अमेंडमेंट प्रोसेस. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. विच अमेंडमेंट प्रपोज द नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन NGAC? राष्ट्रीय न्यायालय नियुक्ती आयोग NGAC कोणत्या दुरुस्तीस प्रस्तावित केला गेला? तर मित्रांनो 99वी जी घटना दुरुस्ती झाली होती 2014 मध्ये, त्यामध्ये NJAC दॅट इज NGAC प्रस्तावित केले, परंतु सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये हा कायदा रद्द करून कोलेजियम प्रणाली कायम ठेवली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 99वी दुरुस्ती 99th अमेंडमेंट. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आता पाहूयात. व्हॉट इज द करंट नंबर ऑफ शेड्यूल्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानात सध्या किती अनुसूची आहेत? ऑप्शन्स आहेत 10, 12, 14 आणि 8. तर मित्रांनो भारतीय संविधानामध्ये सध्या 12 अनुसूची आहेत, ज्या शासन, प्रशासन आणि अधिकारांच्या वाटपाबाबत तपशीलवार माहिती देते. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी 12. पुढचा प्रश्न पाहूयात. हु वॉज द प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे. विच आर्टिकल गव्हर्न द प्रेसिडेन्शियल इलेक्शन इन इंडिया? भारतामध्ये राष्ट्रपती निवडणूक कोणते कलम नियंत्रित करते? ऑप्शन्स दिलेत 54 आणि 55, 73 आणि 162, 368, 370, 241, 243. तर मित्रांनो भारतीय संविधानामधील कलम 54 आणि 55 ही दोन कलमे राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया आणि निवडणूक प्रणालीचं नियंत्रण करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल कलम 54 आणि 55 ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे. विच अमेंडमेंट एम्फसाइज द नीड फॉर ज्युडिशियल रिव्ह्यू? कोणत्या घटना दुरुस्तीने न्यायालयीन पुनरावलोकनावरती भर दिला? ऑप्शन्स आहेत इथे 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 99वी घटना दुरुस्ती आणि 86वी घटना दुरुस्ती. तर मित्रांनो
तर मित्रांनो, ऑप्शन बी 44वी घटनादुरुस्ती जी होती, त्या घटनादुरुस्तीने न्यायालयीन पुनरावलोकनावरती भर दिला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट टाइप ऑफ गव्हर्नमेंट डज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश? भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारचे सरकार स्थापन करते? ऑप्शन्स आहेत आपल्याला अध्यक्षीय, संसदीय, राजेशाही आणि संघीय. तर मित्रांनो, भारताची जी राज्यघटना आहे ती पार्लमेंटरी किंवा संसदीय प्रकारचे सरकार स्थापन करते. त्यामुळे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच अमेंडमेंट ॲडेड द टर्म सेक्युलर टू द प्रिॲम्बल? धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रस्तावनेत कोणत्या सुधारणेद्वारे समाविष्ट केला गेला? मित्रांनो, धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तो 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट केला होता आणि भारताला ऑफिशियली सेक्युलर स्टेट म्हणून डिक्लेअर करण्यामध्ये या सुधारणेचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती ऑप्शन ए. व्हॉट इज द ऑफिशियल लँग्वेज ऑफ इंडिया ॲज पर आर्टिकल 343? अनुच्छेद 343 नुसार भारताची अधिकृत भाषा कोणती आहे? ऑप्शन्स आहेत तिथे हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि संस्कृत. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 343 नुसार हिंदी जी देवनागरी लिपीमध्ये वापरली जाते ही भारताची अधिकृत भाषा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हिंदी. पुढे आहे, विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कंटेन्स फंडामेंटल ड्युटीज? भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मूलभूत कर्तव्यांचा समावेश करतो? ऑप्शन्स आहेत भाग 2, भाग 3, भाग 4A आणि भाग 6. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द एम ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ अ स्टेट पॉलिसी? राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वांचा उद्देश काय आहे? ऑप्शन्स आहेत कल्याणकारी राज्य, न्यायालयीन पुनरावलोकन, अधिकारांचे विभाजन, मूलभूत अधिकार. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, वेलफेअर स्टेट्स किंवा कल्याणकारी राज्य. तर राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वांचा उद्देश समाजवादी तत्वांवरती आधारित भारतात कल्याणकारी राज्य स्थापन करणे हा आहे. त्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, विच अमेंडमेंट लोवर्ड द वोटिंग एज फ्रॉम 21 टू 18 इयर्स? मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत कमी करणारी कोणती सुधारणा आहे? ऑप्शन्स आहेत तिथे आपला 42वी घटनादुरुस्ती, 61वी घटनादुरुस्ती, 86वी घटनादुरुस्ती आणि 73वी घटनादुरुस्ती. तर मित्रांनो, 61st अमेंडमेंट किंवा 61वी सुधारणा जी होती ती 1988 मध्ये करण्यात आली होती आणि या सुधारणेमध्ये मतदानाचं जे वय आहे, वोटिंग एज जे आहे ते 21 पासून 18 करण्यात आलं होतं आणि जास्तीत जास्त सिटिझन्स जे आहेत त्यांना निवडणुकीमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी या सुधारणेमुळे मदत झाली. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, 61वी घटनादुरुस्ती. पुढे आहे, व्हॉट टाइप ऑफ सिटिझनशिप डज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड? भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारचे नागरिकत्व प्रदान करते? ऑप्शन्स आहेत तिथे द्वितीय, एकल, संघीय, प्रादेशिक. तर मित्रांनो, भारतीय राज्यघटना जी आहे ती सिंगल किंवा एकल प्रकारचे नागरिकत्व प्रदान करते. म्हणजे सर्व नागरिकांना त्यांचं राज्य विचारात न घेता भारतीय मानले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एकल किंवा सिंगल. प्रश्न आहे, हु इज द सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस इन इंडिया? भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? आपल्या इथे ऑप्शन्स दिलेत उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि ऑप्शन डी आहे सशस्त्र दलांचे प्रमुख. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे सशस्त्र दल जे आहेत त्या सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती म्हणजे भारताचे राष्ट्रपती, ऑप्शन सी प्रेसिडेंट हे असणार आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती. पुढचा प्रश्न पाहूयात, व्हॉट इज द मिनिमम एज रिक्वायर्ड टू बिकम द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे? तर मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी कॅन्डिडेटचं किमान वय हे 35 वर्ष असावं लागतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 35 वर्ष 35 इयर्स. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच आर्टिकल इज द प्राईम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर ॲडवाइसिंग द प्रेसिडेंट? कोणत्या कलमानुसार पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी जबाबदार असतात? ऑप्शन्स आहेत कलम 72, कलम 74, कलम 78 आणि कलम 80. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 74 नुसार पंतप्रधान जे असतात ते राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कलम 74, आर्टिकल 74. पुढचा प्रश्न पाहूयात, विच ऑफ द फॉलोइंग अपॉइंट्स द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण नियुक्त करतात? ऑप्शन्स दिलेत आपल्या इथे संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान,
भारताचे सरन्यायाधीश. तर मित्रांनो, भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, चीफ इलेक्शन कमिशनर, जी निवडणूक आहे ते त्यांची जी निवडणूक आहे ते राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट करतात. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, हु चेअर्स कॅबिनेट मीटिंग इन इंडिया? भारतामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण सांभाळतात? ऑप्शन्स दिलेत आपल्याला इथे. प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि लोकसभेचे सभापती. तर मित्रांनो, भारतामध्ये मंत्रिमंडळ बैठकी ज्या होतात त्याचे जे अध्यक्षपद असते ते प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान यांच्याकडे असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे, विच एमर्जन्सी इज डिक्लेअर्ड अंडर आर्टिकल 352? कलम 352 अंतर्गत कोणती आणीबाणी घोषित केली जाते? मित्रांनो, आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत, राज्य आणीबाणी, आर्थिक आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी, घटनात्मक आणीबाणी. तर मित्रांनो, जे कलम 352 आहे आर्टिकल 352 त्याच्या अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच नॅशनल इमर्जन्सी घोषित केली जाते. राष्ट्रपती ही आणीबाणी घोषित करतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रीय आणीबाणी, नॅशनल इमर्जन्सी, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, हु ऍक्ट ॲज प्रेसिडेंट इफ बोथ द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट पोझिशन्स आर वॅकंट? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांचेही पद रिक्त असल्यास राष्ट्रपती पद कोण सांभाळते? तर मित्रांनो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे असतात, भारताचे सरन्यायाधीश, हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांचेही जर पद रिक्त असेल तर राष्ट्रपती पद सांभाळण्याचं काम करतात. ऑप्शन ए, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द टेन्युअर ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताच्या उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असतो? ऑप्शन्स दिलेत आपल्याला 4, 5, 6. ऑप्शन दिलेत आपल्याला 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष आणि निश्चित कालावधी नाही. मित्रांनो, भारताचे जे उपराष्ट्रपती असतात त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्ष असतो. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 5 वर्ष. पुढचा प्रश्न पाहूयात, विच आर्टिकल अलोज द प्रेसिडेंट टू ग्रांट पार्डन्स? राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? आपल्याला ऑप्शन दिलेत कलम 60, कलम 70, कलम 72 आणि कलम 80. तर मित्रांनो, कलम 72 किंवा आर्टिकल 72 याच्यानुसार राष्ट्रपती माफी देण्याचा अधिकार बजावतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, कलम 72, आर्टिकल 72. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज द सुप्रीम कोर्ट एस्टॅब्लिश्ड? भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? ऑप्शन्स आहेत भाग 5, भाग 4, भाग 7 आणि भाग 6. तर विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 5 जो आहे, भाग 5 जो आहे, त्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, भाग 5, पार्ट 5. पुढचा प्रश्न आहे, हु अपॉइंट्स द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया? भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतं? ऑप्शन्स आहेत भारताचे मुख्य न्यायाधीश, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि कायदा मंत्री. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट करतात. ऑप्शन सी, राष्ट्रपती हे याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द रिटायरमेंट एज ऑफ सुप्रीम कोर्ट जज इन इंडिया? भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे नियुक्तीचे वय किती आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला 60 वर्ष, 62 वर्ष, 70 वर्ष आणि 65 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, 65 इयर्स म्हणजे 65 वर्ष, ऑप्शन डी हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय आहे. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल गिव्स द सुप्रीम कोर्ट द पॉवर टू एन्फोर्स फंडामेंटल राईट्स? कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार देते? तर मित्रांनो, आर्टिकल 32 किंवा कलम 32 हे जे आर्टिकल आहे ते सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार देते. त्यामुळे ऑप्शन बी, आर्टिकल 32 किंवा कलम 32 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच हायकोर्ट इज द ओल्डेस्ट इन इंडिया? भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? कलकत्ता उच्च न्यायालय, बॉम्बे उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालय. तर विद्यार्थी मित्रांनो, कलकत्ता हायकोर्ट किंवा कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतामधील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. पुढे आहे, हाऊ मेनी हायकोर्ट्स आर करंटली इन इंडिया? भारतामध्ये सध्या किती उच्च न्यायालय आहेत? ऑप्शन्स आहेत 20, 24, 25, 30. तर मित्रांनो, भारतामध्ये सध्या 25 म्हणजे ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 25 उच्च न्यायालय सध्या भारतामध्ये कार्यरत आहेत. पुढील प्रश्न आहे, अंडर विच आर्टिकल कॅन हायकोर्ट इश्यू रिट्स फॉर द एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स? मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार आदेश किंवा रिट्स जारी करू शकतात? ऑप्शन्स दिलेत आपल्याला, आर्टिकल 266,
कलम 226, कलम 230, कलम 234 आणि कलम 245. तर मित्रांनो, आर्टिकल 226 जे आहे त्याच्यानुसार मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालय आदेश किंवा रेट्स जारी करू शकतात. त्यामुळे प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 226. पुढे आहे विच आर्टिकल अलाउज द प्रेसिडेंट टू सीक ऍडवाइस फ्रॉम द सुप्रीम कोर्ट. कोणते कलम राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याची परवानगी देते? तर मित्रांनो, आर्टिकल 143 किंवा कलम 143 जे आहे ते राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्यासाठी परवानगी देते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलम 143. या पुढचा प्रश्न आहे विच केस एस्टॅब्लिश द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाच्या मूलभूत रचना बेसिक स्ट्रक्चर सिद्धांताची संकल्पना कोणत्या खटल्यामध्ये मांडण्यात आली? ऑप्शन्स आहेत केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य, A.K. गोपाळन विरुद्ध मद्रास राज्य, मेनका गांधी विरुद्ध भारत संघ. तर मित्रांनो, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य ही जी केस होती, हा जो खटला होता, या खटल्यामध्ये भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर सिद्धांताची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. प्रश्न आहे हाऊ मेनी सब्जेक्ट्स आर इन्क्लुडेड इन युनियन लिस्ट. केंद्रीय यादीत किती विषय समाविष्ट आहेत? ऑप्शन दिलेत आपल्याला 52, 99, 61, 42. तर मित्रांनो, केंद्रीय यादीमध्ये 99 विषय समाविष्ट आहेत. त्यामुळे ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिटरी फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. खालीलपैकी भारतीय संविधानाचे कोणते असंघराज्यीय वैशिष्ट्य आहे? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे रिटन अँड रिजिड कॉन्स्टिट्यूशन, लेखबद्ध कठोर संविधान, डिव्हिजन ऑफ पॉवर्स बिटवीन स्टेट अँड सेंटर, केंद्र व राज्यामध्ये सत्तेचे विभाजन, सिंगल सिटिझनशिप, इंडिपेंडेंट ज्युडिशियरी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिंगल सिटिझनशिप, एकच नागरिकत्व. पुढचा प्रश्न आहे अंडर विच आर्टिकल कॅन द प्रेसिडेंट इम्पोज फायनान्शियल इमर्जन्सी. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात? इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत कलम 360, 356, 280, 263. तर मित्रांनो, कलम 360 आर्टिकल 360 नुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात. त्यामुळे ऑप्शन ए आर्टिकल 360 याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे विच कमिशन वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1983 टू एक्झामिन सेंटर स्टेट रिलेशनशिप. सेंटर स्टेट रिलेशन्स केंद्र राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी 1983 मध्ये कोणता आयोग स्थापन करण्यात आला होता? तर मित्रांनो, केंद्र आणि राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी 1983 मध्ये सरकारी आयोग स्थापन करण्यात आला होता. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए सरकारी आयोग. पुढचा प्रश्न आहे विच लिस्ट अलो बोथ द सेंटर अँड स्टेट टू मेक अ लॉ बट पार्लिमेंट लॉ प्रिव्हेल्स इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट. कोणत्या यादीत केंद्र व राज्य दोन्ही कायदे करू शकतात, पण वाद झाल्यास केंद्राचा कायदा प्रभावी ठरतो? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे केंद्रीय यादी, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, राज्य यादी, कॉन्करंट लिस्ट, समवर्ती यादी आणि रेसिड्युअल लिस्ट, शिल्लक यादी. तर मित्रांनो, समवर्ती यादी जी आहे कॉन्करंट लिस्ट, त्या यादीमध्ये केंद्र आणि राज्य दोन्हीही कायदे करू शकतात, पण जर काही वाद उद्भवला तर केंद्राचा कायदा त्याच्यामध्ये प्रभावी ठरतो. त्यामुळे ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर असेल. पुढे आहे हु चेअर्स द इंटरस्टेट काउन्सिल एस्टॅब्लिश्ड अंडर आर्टिकल 263. कलम 263 अंतर्गत स्थापन आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन दिलेत आपल्याला इथे प्रेसिडेंट ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, होम मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर. तर मित्रांनो, कलम 263 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष हे प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान असतात. त्यामुळे ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे विच आर्टिकल ग्रांटेड स्पेशल स्टेटस टू जम्मू अँड काश्मीर बिफोर इट्स ॲब्रोगेशन. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम कोणते होते? ऑप्शन्स आहेत आर्टिकल 270, आर्टिकल 356, आर्टिकल 370 आणि आर्टिकल 280. तर मित्रांनो, कलम 370 जे होते आर्टिकल 370 हे कलम जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम होते. आता त्याचं ॲब्रोगेशन झालेलं आहे. प्रश्न आहे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट अंडर द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. भारतीय करार अधिनियम 1872 नुसार कराराची व्याख्या काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार अधिनियम 1872 जो आहे त्याच्यानुसार अ लिगली एन्फोर्सेबल ॲग्रीमेंट म्हणजेच कायदेशीर दृष्ट्या अंमलात आणता येणारा करार ही व्याख्या भारतीय करार अधिनियम 1872 ने केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच सेक्शन ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 डिफाइन्स अ कॉन्ट्रॅक्ट. भारतीय करार अधिनियम 1872च्या कोणत्या कलमानुसार करार परिभाषित केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो,
भारतीय करार अधिनियम 1872 जो आहे त्याच्या सेक्शन 2H कलम 2H या कलमानुसार करार परिभाषित केलेला आहे किंवा कराराची व्याख्या केली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी. पुढे आहे विच ऑफ द फॉलोइंग इज एन इसेन्शियल एलिमेंट ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. खालीलपैकी वैध कराराचे आवश्यक घटक कोणते आहेत? आपल्याला ऑप्शन्स दिलेत ॲग्रीमेंट करार, फ्री कन्सेंट मुक्त संमती, लॉफुल कन्सिडरेशन कायदेशीर मोबदला आणि ऑल ऑफ द अबव वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार अधिनियम 1872 नुसार करारामध्ये आवश्यक असणारे घटक म्हणजे ॲग्रीमेंट, फ्री कन्सेंट आणि लॉफुल कन्सिडरेशन म्हणजेच करार, मुक्त संमती आणि कायदेशीर मोबदला या तीनही गोष्टी करारामध्ये आवश्यक असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव वरीलपैकी सर्व. पुढे आहे व्हॉट इज द कन्सिडरेशन इन कॉन्ट्रॅक्ट. करारामध्ये मोबदला म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, करारामध्ये मोबदला म्हणजे आश्वासनासाठी दिलेली किंमत, द प्राइस पेड फॉर अ प्रॉमिस म्हणजेच मोबदला म्हणजेच कन्सिडरेशन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए. कारण विद्यार्थी मित्रांनो, करार जो केला जातो त्याच्यामध्ये एक लॉफुल कन्सिडरेशन असणं महत्वाचं आहे, एक कायदेशीर मोबदला असणं महत्वाचं आहे. हा कराराचा एक आवश्यक घटक आहे. विच ऑफ द फॉलोइंग पर्सन इज कॉम्पिटंट टू एंटर इनटू कॉन्ट्रॅक्ट. खालीलपैकी कोण करार करण्यास सक्षम आहे? ऑप्शन दिलेत आपल्याला अ मायनर, अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड, अ पर्सन हु इज नॉट क्वालिफाईड बाय लॉ, कन्व्हिक्टेड क्रिमिनल. अल्पवयीन अस्वस्थ मनोवृत्ती असलेला व्यक्ती, जो कायद्याने अपात्र ठरवलेला नाही, दोषी ठरवलेला गुन्हेगार. तर विद्यार्थी मित्रांनो, करार करण्यासाठी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती ही कायद्याने पात्र पाहिजे, अपात्र असायला नको. अ पर्सन हु इज नॉट डिस्क्वालिफाईड बाय द लॉ, जो कायद्याने अपात्र ठरवलेला नाही असा व्यक्ती करार करण्यासाठी सक्षम असेल. त्यामुळे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन मेक्स अ कॉन्ट्रॅक्ट वॉइड. खालीलपैकी कोणती अट कराराला अवैध ठरवते? ऑप्शन्स दिलेत आपल्याला ॲग्रीमेंट विथ अन अनलॉफुल ऑब्जेक्ट, बेकायदेशीर उद्देश असलेला करार, ॲग्रीमेंट विथ लॉफुल ऑब्जेक्ट कायदेशीर उद्देश असलेला करार, ॲग्रीमेंट बिटवीन कॉम्पिटंट पार्टीज सक्षम पक्षकारांमधील करार आणि ॲग्रीमेंट मेड विथ फ्री कन्सेंट मुक्त संमतीने करण्यात आलेला करार. तर विद्यार्थी मित्रांनो, बेकायदेशीर उद्देश असलेला जो करार आहे हा करार अवैध ठरला जातो. त्याच्यामुळे ॲग्रीमेंट विथ अन अनलॉफुल ऑब्जेक्ट ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज मीन्ट बाय फ्री कन्सेंट अंडर कॉन्ट्रॅक्ट लॉ. करार कायद्यानुसार मुक्त संमती म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, करार कायद्यानुसार कन्सेंट गिवन विदाउट कोर्शन, फ्रॉड और अनड्यू इन्फ्लुएन्स, दबाव, फसवणूक किंवा अन्याय प्रभावाविना दिलेली संमती म्हणजेच फ्री कन्सेंट. तर करार करताना जी संमती दिली जाते ती संमती देण्यासाठी व्यक्तीवरती कुठलाही दबाव असायला नको, व्यक्तीची फसवणूक करून संमती घेतलेली नसावी, त्यानंतर व्यक्तीवरती अन्याय करून त्याची संमती घेतलेली नसावी. त्यामुळे ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ अ वॉइड कॉन्ट्रॅक्ट. खालीलपैकी कोणता करार अवैध आहे? अ कॉन्ट्रॅक्ट मेड बाय अ मायनर, अल्पवयीन व्यक्तीने केलेला करार, अ कॉन्ट्रॅक्ट टू सेल अ कार, कार विकण्यासाठी केलेला करार, अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू कॉम्पिटंट अडल्ट, दोन सक्षम प्रौढांमधील करार, अ कॉन्ट्रॅक्ट विथ लॉफुल कन्सिडरेशन कायदेशीर मोबदल्यासह करार. तर आपल्याला इथे विचारलंय खालीलपैकी कोणता करार अवैध आहे? तर मित्रांनो, याच्यामध्ये अल्पवयीन व्यक्ती ज्या असतात, मायनर ज्या असतात, त्या करार करण्यासाठी पात्र नसतात. त्यामुळे अ कॉन्ट्रॅक्ट मेड बाय मायनर म्हणजेच अल्पवयीन व्यक्तीने केलेला करार इथे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए. पुढे आहे व्हॉट हॅपन्स इफ अ कॉन्ट्रॅक्ट इज मेड अंडर कोर्शन. जर करार दबावाखाली केला गेला असेल तर काय होते? ऑप्शन्स दिलेत आपल्याला द कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हॅलिड, करार वैध होतो. द कॉन्ट्रॅक्ट इज वॉइडेबल ऍट द ऑप्शन ऑफ द अग्रीव्ड पार्टीज, पीडित पक्षाच्या इच्छेवर करार रद्द करता येतो. द कॉन्ट्रॅक्ट रिमेन्स एन्फोर्सेबल, करार अंमलात राहतो. द कॉन्ट्रॅक्ट बिकम्स इलिगल, करार बेकायदेशीर ठरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर एखादा करार दबावाखाली केला गेला असेल तर तो करार जो आहे तो पीडित पक्षाच्या इच्छेवरती रद्द करता येतो. द कॉन्ट्रॅक्ट इज वॉइडेबल ऍट द ऑप्शन ऑफ द अग्रीव्ड पार्टीज. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. कारण करार करण्यासाठी आपला फ्री कन्सेंट महत्वाची आहे. जर ती नसेल तर तो करार अवैध ठरला जातो. त्यामुळे बी याचं योग्य उत्तर असेल. पुढे आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ द टर्म टॉट. टॉट या संज्ञेचा अर्थ काय आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला अ टाइप ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट, कराराचा प्रकार, अ क्रिमिनल ऑफेन्स गुन्हेगारी अपराध, अ सिव्हिल रॉंग नागरी चुकीचे कृत्य,
अ फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार. तर विद्यार्थी मित्रांनो, टॉर्ट म्हणजे अ सिव्हिल रॉंग, नागरी चुकीचे कृत्य. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर असेल. पुढे आहे विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाइन्स अ टॉर्ट. खालीलपैकी कोणती टॉर्टची सर्वोत्तम व्याख्या आहे? इथे ऑप्शन दिलेत आपल्याला ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, कराराचे उल्लंघन, अ व्हायोलेशन ऑफ अ क्रिमिनल स्टॅच्यूट, गुन्हेगारी कायद्याचा भंग, अ सिव्हिल रॉंग फॉर विच कॉम्पन्सेशन इज प्रोव्हाइडेड, नागरी चुकीचे कृत्य ज्यासाठी नुकसान भरपाई दिली जाते, आणि अ मॉरल रॉंग डुईंग, नैतिक चुकीचे कृत्य. तर विद्यार्थी मित्रांनो, टॉर्ट म्हणजे सिम्पली अ सिव्हिल रॉंग डुईंग फॉर विच कॉम्पन्सेशन इज प्रोव्हाइडेड. म्हणजे कुठलंही असं नागरी चुकीचं कृत्य की ज्याच्यामध्ये नुकसान भरपाई दिली जाते, त्याला आपण टॉर्ट म्हणू शकतो. पुढे आहे व्हॉट डिस्टिंग्विशेस अ टॉर्ट फ्रॉम अ क्राईम. टॉर्ट आणि गुन्ह्यामधील मुख्य फरक काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, टॉर्ट आणि गुन्ह्यामध्ये मुख्य असणारा जो फरक आहे ना, तो टॉर्ट हा खासगी अन्याय आहे, तर गुन्हा हा सार्वजनिक अन्याय आहे. त्यामुळे अ टॉर्ट इज प्रायव्हेट रॉंग व्हेअर क्राईम इज अ पब्लिक रॉंग. ऑप्शन ए त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे पुढे आहे व्हॉट डज इंजुरिया सिने डामम मीन. इंजुरिया सिने डामम संज्ञेचा अर्थ काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ जो आहे व्हायोलेशन ऑफ अ लीगल राईट विदाउट ऍक्च्युअल डॅमेज, वास्तविक हानी न होता कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन, हा या संज्ञेचा अर्थ आहे. त्यामुळे ऑप्शन ए इथे योग्य उत्तर असेल. पुढे आहे अंडर विकरिस लायबिलिटी व्हेन इज अन एम्प्लॉयर हेल्ड रेस्पॉन्सिबल फॉर अन एम्प्लॉईज ऍक्शन. प्रॉक्सी जबाबदारीनुसार नियोक्ता कधी कर्मचाऱ्यांच्या कृत्यासाठी जबाबदार असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कर्मचारी आपल्या कामाच्या दरम्यान चुकीचे कृत्य करतो, त्यावेळेस नियोक्ता तिथे कर्मचाऱ्यांच्या कृत्यासाठी जबाबदार असतो. त्यामुळे व्हेन द एम्प्लॉई रॉंगफुल ऍक्ट अकर्स ड्युरिंग द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट, ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे द ऍडव्होकेट ऍक्ट एस्टॅब्लिश्ड विच रेग्युलेटरी बॉडी. ऍडव्होकेट कायदा 1961 ने कोणते नियामक मंडळ स्थापन केले? तर विद्यार्थी मित्रांनो, ऍडव्होकेट कायदा 1961 चा जो होता, त्यांनी बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे BCI ची स्थापना केली. बार काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे ती लीगल प्रोफेशनल्सचं नियमन करण्याचं काम करते. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर असेल. पुढे आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पब्लिक न्यूसन्स अँड प्रायव्हेट न्यूसन्स. सार्वजनिक उपद्रव आणि खासगी उपद्रव याच्यामध्ये काय फरक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पब्लिक न्यूसन्स किंवा सार्वजनिक उपद्रव जो आहे तो मोठ्या समाजाला प्रभावित करतो, तर खासगी उपद्रव जो आहे तो एखाद्या व्यक्तीला प्रभावित करतो. त्याच्यामुळे ऑप्शन ए पब्लिक न्यूसन्स अफेक्ट्स अ लार्ज सेक्शन ऑफ सोसायटी वाईल प्रायव्हेट न्यूसन्स अफेक्ट्स अन इंडिव्हिज्युअल, हे याचं योग्य उत्तर असेल. ऑप्शन ए. पुढे आहे व्हॉट इज द प्रायमरी रेमेडी अवेलेबल इन अ टॉर्ट केसेस. टॉर्ट प्रकरणामध्ये उपलब्ध असलेला मुख्य उपाय कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, टॉर्ट केसेसमध्ये जो मुख्य उपाय आहे तो आर्थिक नुकसान भरपाई, मॉनिटरी कॉम्पन्सेशन हा आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अन इनएव्हिटेबल ऍक्सिडेंट. खालीलपैकी अपरिहार्य अपघाताचे उदाहरण कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, एक असा अपघात की जो अपरिहार्य आहे, टाळता न येण्याजोगा आहे. तर इथे जे आपल्याला ऑप्शन्स दिलेत, अ ड्रायव्हर लुझिंग कंट्रोल ड्यू टू एन अनएक्सपेक्टेड अर्थक्वेक, अनपेक्षित भूकंपामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे, अ ड्रायव्हर स्पीडिंग अँड कॉझिंग अन ऍक्सिडेंट, चालक वेगाने गाडी चालवून अपघात घडवतो, अ पर्सन निग्लिजंटली लिव्हिंग अ पिट अनकवर्ड, कोणीतरी निष्काळजीपणे खड्डा उघडा सोडतो, अ शॉपकीपर सेलिंग एक्सपायर्ड गुड, दुकानदार कालबाह्य माल विकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अ ड्रायव्हर लुझिंग कंट्रोल ड्यू टू अनएक्सपेक्टेड अर्थक्वेक, अनपेक्षित भूकंपामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे, हा जो पर्याय आहे इथे इथे हा अपरिहार्य अपघात आहे. इथे ड्रायव्हरची चुकी नाहीये, नॅचरल कॉजेसमुळे हा अपघात घडलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ क्रिमिनल लॉ. फौजदारी कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, फौजदारी कायदा किंवा क्रिमिनल लॉ जो आहे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे टू प्रोटेक्ट सोसायटी बाय पनिशिंग हार्मफुल बिहेवियर. समाजाचे संरक्षण करून घातक वर्तनाला शिक्षा करणे. ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असेल. पुढे आहे व्हॉट डज मीन्स री रेफर टू क्रिमिनल व्हॉट डज मीन्स री रेफर टू इन क्रिमिनल लॉ. फौजदारी कायद्यात मीन्स री कोणत्या संकल्पनेला संदर्भित करते? तर विद्यार्थी मित्रांनो, इंटेन्शन ऑर अ नॉलेज ऑफ अ रॉंग डुईंग म्हणजेच गुन्हेगारी हेतू किंवा चुकीचे वर्तन करण्याचे ज्ञान म्हणजेच मेन्सरी. त्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे अंडर विच सेक्शन ऑफ IPC इज अ थेफ्ट डिफाइंड. ऑप्शन दिलेत आपल्याला. कलम चोरी कोणत्या IPC कलमाखाली परिभाषित केलेली आहे? तर मित्रांनो, IPC मध्ये
चोरी सेक्शन 378 कलम 378 अंतर्गत परिभाषित केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे विच टाइप ऑफ लॉ डील विथ मॅरेज, डायव्होर्स अँड चाइल्ड कस्टडी. कोणता कायदा विवाह, घटस्फोट आणि मुलांच्या संरक्षणात्वाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हा फॅमिली लॉ जो आहे, कौटुंबिक कायदा, हा विवाह असेल, घटस्फोट असेल, मुलांचं पालकत्व असेल याच्याशी संबंधित आहे. विच लॉ रेग्युलेट्स द फॉर्मेशन अँड ऑपरेशन ऑफ कंपनीज. कोणता कायदा कंपन्यांची स्थापना आणि कार्यपद्धती नियंत्रित करतो? तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनीज लॉ जो आहे, कंपनी कायदा, तो कंपन्यांची स्थापना आणि कार्यपद्धती नियंत्रित करतो. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. अंडर विच आयपीसी सेक्शन इज डिफेमेशन डिफाइंड. मानहानी कोणत्या आयपीसी कलमाखाली परिभाषित केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मानहानी सेक्शन 499 कलम 499 या सेक्शन खाली परिभाषित केलेली आहे आयपीसी मध्ये. त्यामुळे ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे व्हॉट वॉज द प्रायमरी पर्पज ऑफ द ट्रीटी ऑफ लंडन 1949. लंडन करार 1949 चा मुख्य उद्देश काय होता? टू एस्टॅब्लिश द काउन्सिल ऑफ युरोप. युरोप परिषदेची स्थापना करणे. टू क्रिएट युरोपियन युनियन. युरोपियन युनियनची स्थापना करणे. टू रेग्युलेट ट्रेड अग्रीमेंट. व्यापार करारांचे नियमन करणे. आणि टू एन्फोर्स मिलिटरी अलायन्स. लष्करी युती लागू करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, लंडन करार 1949 जो झाला होता, त्या कराराचा मुख्य उद्देश जो होता तो म्हणजे टू एस्टॅब्लिश द काउन्सिल ऑफ युरोप, म्हणजेच युरोप परिषदेची स्थापना करणे. हा प्रमुख उद्देश लंडन करार या कराराचा होता. त्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे द कन्व्हेन्शन ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ पनिशमेंट ऑफ अ क्राइम ऑफ अ जिनोसाइड 1948 वॉज अडॉप्टेड बाय विच ऑर्गनायझेशन. वंशसंहार प्रतिबंध व शिक्षेसंबंधी करार 1948 कोणत्या संस्थेने स्वीकारला? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. संयुक्त राष्ट्र महासभेने वंशसंहार प्रतिबंध व शिक्षेसंबंधीचा करार जो होता 1948 चा, तो स्वीकारला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच टू कंट्रीज साइन्ड द इंडस व्हॅली वॉटर्स ट्रीटी 1960. सिंधू जल करार 1960 कोणत्या दोन देशामध्ये झाला? तर मित्रांनो, सिंधू जल करार जो होता तो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये करण्यात आला होता, जो की 1960 साली झाला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन डिप्लोमॅटिक रिलेशन्स 1961 प्रायमरली फोकस ऑन. व्हिएन्ना राजनैतिक संबंध संधी 1961 मुख्यतः कोणत्या गोष्टीसाठी आहे? तर मित्रांनो, ही जी संधी आहे, ही जे कन्व्हेन्शन आहे, ते डिप्लोमॅटिक राईट्स आणि इम्युनिटीज विषयी होतं. त्याच्यामुळे राजनैतिक हक्क आणि संरक्षण निश्चित करणे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे विच ऑर्गनायझेशन वॉज क्रिएटेड ॲज अ रिझल्ट ऑफ द विपो कन्व्हेन्शन 1967. विपो करार 1967च्या परिणामस्वरूप कोणती संघटना स्थापन झाली? तर मित्रांनो, विपो करार जो आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटना स्थापन करण्यासाठी करण्यात आला होता. तर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असेल. पुढे आहे व्हॉट आर द 3 की पिलर्स ऑफ द न्यूक्लिअर नॉन पॉलिफरेशन ट्रीटी 1968. आण्विक अस्त्र प्रसारबंदी कायदा 1968 चे 3 मुख्य स्तंभ कोणते आहेत? मित्रांनो, हा जो आण्विक अस्त्र प्रसारबंदी करार 1968 चा झाला होता, त्याच्यामध्ये नॉन पॉलिफरेशन, डिसआर्मामेंट अँड पीसफुल यूज म्हणजेच आण्विक शस्त्रांची प्रसारबंदी, अण्वस्त्रांचं नियंत्रण आणि शांततामय मार्गाने अण्वस्त्रांचा उपयोग, अणुऊर्जेचा उपयोग हे याच्यामध्ये करण्याचं ठरलं होतं. त्याच्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे व्हेन डिड द व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ ट्रीटीज 1969 केम इनटू फोर्स. व्हिएन्ना कराराचा कायदा 1969 कोणत्या वर्षी लागू झाला? तर हा जो कायदा होता तो 1980 ऑप्शन बी या वर्षी लागू झाला होता. पुढचा प्रश्न आहे व्हॉट वॉज वन ऑफ द की आउटकम ऑफ द मॅस्ट्रिच ट्रीटी 1992. मॅस्ट्रिच करार जो होता त्याचा मुख्य परिणाम कोणता होता इथे विचारलं आहे. तर मित्रांनो, मॅस्ट्रिच कराराअंतर्गत नाटो करारावरती स्वाक्षरी करण्यात आली होती. द सायनिंग ऑफ द नाटो अग्रीमेंट ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC 1992. संयुक्त राष्ट्र हवामान बदल चौकट करार 1992 चा मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो, हा जो करार आहे तो हवामान बदलाशी निगडीत असून याच्यामध्ये हरितगृह वायूंच्या पातळीला स्थिर ठेवण्याचं ठरलं होतं. हा जागतिक स्तरावरील एक करार आहे. टू स्टॅबिलाइज ग्रीन हाऊस गॅस कॉन्सन्ट्रेशन्स, हरितगृह वायूच्या पातळीला स्थिर ठेवणे हा मुख्य उद्देश या कराराचा होता. त्याच्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे व्हॉट वॉज द पर्पज ऑफ द रोम स्टॅच्यूट 1998. रोम विधान 1998 चा उद्देश काय होता? तर मित्रांनो, रोम विधान 1998 जो होतं त्याचा मेन उद्देश हा सार्वत्रिक चलन प्रणाली तयार करणे म्हणजेच टू क्रिएट अ युनिव्हर्सल करन्सी सिस्टीम ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे.
पुढचा प्रश्न आहे व्हॉट वॉज द प्रायमरी पर्पज ऑफ द मॅग्ना कार्टा 1215. मॅग्ना कार्टा 1215चा मुख्य उद्देश काय होता? तर मित्रांनो, मॅग्ना कार्टा जो होता 2015चा, त्याच्यामध्ये इंग्लंडच्या राजसत्तेवरती मर्यादा आणण्यासाठी आणि राजाही कायद्याच्या पलीकडे नाही हे स्पष्ट करण्यासाठी हा कायदा हा करार करण्यात आला होता. टू लिमिट द पॉवर ऑफ द इंग्लिश मोनार्की, ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे द स्ट्रॉन्सबर्ग आर्ग्युमेंट 1675 वॉज द फर्स्ट ट्रीटी टू बॅन वॉट. स्ट्रॉन्सबर्ग करार 1675 ने प्रथम कोणत्या गोष्टीवरती बंदी घातली? तर विद्यार्थी मित्रांनो, या करारामध्ये युद्धामध्ये विषारी काडतुसं वापरण्यावरती बंदी घालण्यात आली होती. तर ऑप्शन सी पॉइझन बुलेट किंवा विषारी गोळ्या याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे हु इनिशिएटेड द फर्स्ट जिनेवा कन्व्हेन्शन 1864. प्रथम जिनेवा करार 1864 कोणाच्या पुढाकाराने झाला? तर मित्रांनो, हा जो पहिला जिनेवा करार होता तो हेनरी ड्यूना यांच्या पुढाकाराने करण्यात आला होता. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हेनरी ड्यूना. पुढे आहे व्हॉट वॉज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पॅरिस कन्व्हेन्शन 1883. पॅरिस करार 1883चा मुख्य उद्देश काय होता? तर हा जो पॅरिस करार जो झाला होता 1883ला, तर याचा मुख्य उद्देश हा होता की बौद्धिक संपत्ती हक्क जे आहेत त्यांचं संरक्षण करणे. त्याच्यामुळे ऑप्शन ए टू प्रोटेक्ट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे बर्न करार. व्हॉट डज द बर्न कन्व्हेन्शन 1886 प्रायमरली प्रोटेक्ट. बर्न करार 1986 मुख्यतः कोणत्या गोष्टीच्या संरक्षणासाठी आहे? तर हा जो करार आहे तो अगेन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट विषयी आहे. त्याच्यामध्ये कॉपीराइट्स आणि आर्टिस्टिक वर्क्स जे असतात त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी हा करार करण्यात आला होता. त्यामुळे याचा ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए, कॉपीराइट्स अँड आर्टिस्टिक वर्क, कॉपीराइट आणि कलाकृती. पुढे आहे व्हॉट वॉज द मेन फोकस ऑफ द हेग कन्व्हेन्शन 1999 अँड 1907. हेग करार 1899 आणि 1907चा मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो, हेग करार जो होता त्याच्यामध्ये युद्धाचे नियम आणि नागरिकांचे संरक्षण या बाबतीमध्ये हा करार करण्यात आला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रेग्युलेटिंग वॉरफेअर अँड प्रोटेक्टिंग सिव्हिलियन्स. युद्धाचे नियम ठरवणं आणि नागरिकांचे संरक्षण करणं या करारामध्ये उद्देशित होतं. त्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे विच ट्रिटी वॉज द फर्स्ट इंटरनॅशनल अग्रीमेंट टू फोकस ऑन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन. वन्यजीव संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारा पहिला आंतरराष्ट्रीय करार कोणता होता? तर मित्रांनो, याच्यामध्ये हा जो उत्तर पॅसिफिक फरसील करार होता हा पहिला वन्यजीव संरक्षणावरती लक्ष केंद्रित करणारा करार होता. नॉर्थ पॅसिफिक फरसील कन्व्हेन्शन 1911, ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे व्हॉट वॉज द प्रायमरी गोल ऑफ द इंटरनॅशनल ओपियम कन्व्हेन्शन 1912. आंतरराष्ट्रीय अफू करार 1912चा मुख्य उद्देश काय होता? तर मित्रांनो, अफू आणि इतर मादक पदार्थ जे आहे जे अफूपासून बनवले जातात त्यांच्या व्यापारांचं नियमन करणे हा या कराराचा मुख्य उद्देश होता. त्याच्यामुळे ऑप्शन ए टू रेग्युलेट द ट्रेड ऑफ ओपियम अँड नार्कोटिक्स, ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ सेकंड जिनेवा कन्व्हेन्शन 1906. द्वितीय जिनेवा करार 1906 चे महत्व काय आहे? तर मित्रांनो, हा जो द्वितीय जिनेवा करार झाला होता तो समुद्रातील जखमी सैनिकांचे संरक्षण करणे या कराराचा मुख्य उद्देश होता. त्याच्यामुळे इट एक्सपांडेड प्रोटेक्शन टू वुंडेड सोल्जर्स ॲट अ सी, ऑप्शन ए त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे व्हॉट वॉज द की प्रोव्हिजन ऑफ द हॅग कन्व्हेन्शन. हेग करारातील एक महत्वाची अट कोणती होती? तर हेग करार जो झाला होता तो युद्धासंबंधित करण्यात आला होता आणि याच्यामध्ये हॉलो पॉइंट बुलेट्स ज्या आहेत त्या वॉरफेअरमध्ये वापरायच्या नाही असा उद्देश या कराराने ठेवला होता. तर बॅनिंग द यूज ऑफ अ हॉलो पॉइंट बुलेट इन अ वॉरफेअर, युद्धामध्ये खोकड्या गोळ्यांचा वापरावरती बंदी घालणे ही करारातील एक महत्वाची अट होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बॅनिंग द यूज ऑफ हॉलो पॉइंट बुलेट्स इन अ वॉरफेअर. पुढे आहे व्हॉट इज द स्मॉल क्लेम्स कोर्ट. लहान दावे न्यायालय म्हणजे काय? तर मित्रांनो, लहान दावे न्यायालय स्मॉल क्लेम्स कोर्ट म्हणजे असं न्यायालय, असं कोर्ट की जिथे कमी रकमेचे नागरी दावे जे असतात ते हाताळले जातात. त्याच्यामुळे ऑप्शन सी, अ स्टेट कोर्ट हँडलिंग सिव्हिल क्लेम्स फॉर अ स्मॉल अमाउंट हे याचं करेक्ट आन्सर आहे. व्हॉट इज सॉव्हरेन इम्युनिटी. सार्वभौम सवलत म्हणजे काय? तर मित्रांनो, सार्वभौम सवलत सरकार त्यांच्या संमतीशिवाय कुठल्याही खटल्याला सामोरं जाऊ शकत नाही यालाच सार्वभौम सवलत असं म्हटलं जाते. अ लीगल डॉक्ट्रीन दॅट मेक्स द गव्हर्नमेंट इम्युन टू लॉ सूट अनलेस इट कन्सेंट्स, ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज अ स्पेसिफिक परफॉर्मन्स मीन इन अ कॉन्ट्रॅक्ट लॉ. तर कॉन्ट्रॅक्ट लॉ मध्ये ठराविक पालन म्हणजे काय हे विचारलंय.
तर व्यक्तीला करारामध्ये मान्य केलेल्या ज्या बाबी आहेत त्या कार्य करण्यास भाग पाडणारा कायदेशीर उपाय म्हणजेच स्पेसिफिक परफॉर्मन्स किंवा ठराविक पालन. त्याच्यामुळे ऑप्शन बी, अ लीगल रेमेडी वेअर अ पर्सन इज रिक्वायर्ड टू फुलफिल द कॉन्ट्रॅक्ट. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज समरी जजमेंट मीन? संक्षिप्त निर्णय म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, समरी जजमेंट हा संक्षिप्त निर्णय म्हणजे खटल्यात जर कुठलाही तथ्यात्मक वाद नसेल तर अशा खटल्यामध्ये सुनावणीशिवाय दिला जाणारा निर्णय म्हणजेच समरी जजमेंट संक्षिप्त निर्णय होय. अ जजमेंट गिवन विदाउट अ ट्रायल इफ देयर इज अ नो फॅक्च्युअल डिस्प्यूट. खटल्यात कोणत्याही तथ्यात्मक वाद नसल्यास सुनावणीशिवाय दिला गेलेला निर्णय म्हणजेच संक्षिप्त निर्णय होय. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे, व्हेन वॉज द सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट एनॅक्टेड? सोसायटीज रजिस्ट्रेशन कायदा केव्हा लागू करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, सोसायटीज रजिस्ट्रेशन कायदा जो होता तो सोसायट्यांचं नियमन करण्यासाठी होता आणि हा 1860 साली लागू करण्यात आला. त्याच्यामुळे ऑप्शन डी 1860 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट एनॅक्टेड? भारतीय पुरावा कायदा केव्हा लागू करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय पुरावा कायदा हा 1872 साली म्हणजे ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872? भारतीय करार कायद्याचा उद्देश काय आहे? करार करणाऱ्या ज्या दोन पार्ट्या असतात त्यांच्यामध्ये जे रिलेशनशिप आहे ते रेग्युलेट करण्याचं काम हा करार कायदा करतो. त्याच्यामुळे ऑप्शन बी, टू डिफाईन अँड रेग्युलेट कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप याचं करेक्ट आन्सर असेल. पुढे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अंडर द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881? चलनयोग्य हत्यार कायद्यानुसार खालीलपैकी कोणते चलनयोग्य हत्यार नाही किंवा चलनयोग्य साधन नाही? ऑप्शन्स आहेत प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, चेक आणि डिमांड ड्राफ्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, डिमांड ड्राफ्ट जे आहे ते चलनयोग्य साधन नाहीये, त्याच्यामुळे ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर असेल. द एज ऑफ कन्सेंट ऍक्ट 1891 रेज द एज ऑफ अ कन्सेंट फ्रॉम डॅश डॅश टू डॅश डॅश इयर. वय संमती कायद्यानुसार संमतीचे वय डॅश डॅश वरून डॅश डॅश वर्षावर नेण्यात आले. तर हा जो वय संमती कायदा होता 1891चा, तर याच्यानुसार संमतीचं जे वय आहे ते 10 वरून 12 वर्षावरती नेण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, द लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894 वॉज एनॅक्टेड फॉर व्हॉट पर्पज? भूमी अधिग्रहण कायदा 1894 कोणत्या उद्देशाने लागू करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो भूमी अधिग्रहण कायदा होता 1894चा, त्याच्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला होता. तर ऑप्शन सी, टू अक्वायर लँड फॉर पब्लिक पर्पज हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे, द हिंदू इनहेरिटन्स रिमूव्हल ऑफ डिसेबिलिटी ऍक्ट 1928 वॉज एनॅक्टेड टू? हिंदू वारसा अपात्रता हटवणे कायदा 1928 कशासाठी लागू करण्यात आला होता? या कायद्यापूर्वी हिंदू वारसा हक्कामध्ये जे व्यक्ती फिजिकली किंवा मेंटली डिसेबल असतील अशा व्यक्तींना प्रॉपर्टीमध्ये समाविष्ट केलं जात नव्हतं. त्यांना प्रॉपर्टीचे अधिकार दिले जात नव्हते, वारसा हक्क त्यांना मिळत नव्हता. त्याच्यामुळे हा कायदा आल्यानंतर जे वारस फिजिकली किंवा मेंटली डिसेबल आहेत अशा व्यक्तींना, अशा वारसांना सुद्धा वारसा हक्क देण्याचं या कायद्यामध्ये सुचवलं होतं. तर ऑप्शन बी, अलो फिजिकली अँड मेंटली डिसेबल्ड पर्सन टू इनहेरिट प्रॉपर्टी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 डिफाइन्स अ पार्टनरशिप ॲज? भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी म्हणजे दोन व्यक्तींमध्ये असणारं बिझनेस रिलेशनशिप ज्याच्यामध्ये ते प्रॉफिट शेअरिंग वरती म्हणजे नफ्याच्या वाटपाबद्दल एकमेकांसोबत ते ऍग्री असतात किंवा नफ्याचं वाटप ते एकमेकांसोबत त्या बिझनेस मधून करतात. तर ऑप्शन सी, अ रिलेशनशिप बिटवीन पर्सन हु शेअर बिझनेस प्रॉफिट्स. ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, द कंपनीज ऍक्ट 2013 इंट्रोड्युस्ड विच न्यू टाइप ऑफ कंपनी? कंपनी कायदा 2013ने कोणत्या नवीन प्रकारच्या कंपनीची संकल्पना आणली? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कंपनीज ऍक्ट 2013 होता याने ओपीसी म्हणजे वन पर्सन कंपनीची संकल्पना अस्तित्वात आणली होती. त्याच्यामध्ये फक्त एक जो व्यक्ती आहे तो स्वतः कंपनी स्थापित करू शकत होता. जसं की आपल्याला माहिती आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये कमीत कमी 2 व्यक्ती तिथे लागतात, 2 भागीदार लागतात. पण या कंपनीज ऍक्ट 2013ने ओपीसी म्हणजे वन पर्सन कंपनीची नवीन संकल्पना आणली होती. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947? औद्योगिक विवाद कायदा 1947 चा मुख्य उद्देश काय आहे? तर याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील जे वादविवाद असतात
त्यांना इन्व्हेस्टिगेट करणं, त्यांची चौकशी करणं आणि ते वाद विवाद मिटवणं हे हा उद्देश औद्योगिक विवाद कायदा 1947 चा होता. म्हणून ऑप्शन सी टू इन्व्हेस्टिगेट अँड सेटल इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप LLP ऍक्ट वॉज एनेक्टेड इन विच इयर. मर्यादित दायित्व भागीदारी LLP चा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर हा जो कायदा होता 2008 साली लागू करण्यात आला होता. म्हणून ऑप्शन डी 2008 याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे द हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 अप्लाइज टू विच रिलिजन्स. हिंदू वारसा कायदा 1956 कोणत्या धर्मांना लागू होतो? तर हा हिंदू वारसा कायदा 1956 चा जो होता तो हिंदूंना, बुद्धिस्ट लोकांना, जैन लोकांना आणि सिख लोकांना म्हणजे या सगळ्या रिलिजन्सला, या सगळ्या धर्मांना हा हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 चा लागू होतो. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे द आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट AFSPA वॉज फर्स्ट इनेक्टेड इन विच इयर. सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा AFSPA प्रथम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर 1958 साली हा सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा AFSPA लागू करण्यात आला होता. म्हणून ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ऍक्ट 1960 लेड टू क्रिएशन ऑफ अ विच ऑर्गनायझेशन. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 मुळे कोणती संस्था स्थापन करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया AWBI हे याचं योग्य उत्तर आहे. तर या कायद्यानुसार या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर असेल. वेन वॉज द इन्कम टॅक्स ऍक्ट एनेक्टेड. आयकर कायदा केव्हा लागू करण्यात आला? तर 1961 साली आयकर कायदा लागू करण्यात आला होता. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे द ॲडव्होकेट ऍक्ट 1961 एस्टॅब्लिश्ड विच रेग्युलेटरी बॉडी. ॲडव्होकेट्स कायदा 1961 ने कोणते नियामक मंडळ स्थापन केले? तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्होकेट कायदा जो होता 1961 चा त्या कायद्याने बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे BCI ची स्थापना केली गेली होती. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. द अप्रेंटिस ऍक्ट 1961 वॉज इंट्रोड्यूस टू प्रमोट. अप्रेंटिसशिप कायदा 1961 कोणत्या उद्देशासाठी लागू करण्यात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे अप्रेंटिस असतात त्यांचं स्किल डेव्हलप करणं आणि त्यांना ट्रेनिंग देणं याच्यासाठी उद्योगधंद्यांना गाईडलाईन्स देण्यात आला होता. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्किल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग. पुढे आहे विच ऍक्ट वॉज पास टू कंट्रोल गोल्ड पोझिशन इन इंडिया. भारतात सोने धारणेवर नियंत्रण आणण्यासाठी कोणता कायदा लागू करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, गोल्ड कंट्रोल ऍक्ट 1962 जो आहे हा कायदा लागू करण्यात आला होता भारतामध्ये गोल्ड पोझिशनसाठी. तर या कायद्यानुसार नागरिकांना त्यांच्याकडे सोन्याची नाणी आणि सोन्याच्या विटा ज्या असतात ते धारण करण्यासाठी इथे मज्जाव करण्यात आला होता आणि त्याचं कन्व्हर्जन दागिन्यामध्ये करणं आणि अथॉरिटीजला ती गोष्ट रिपोर्ट करणं हे या कायद्यामध्ये सुचवण्यात आलं होतं. त्याच्यामुळे ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे द अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट UAPA वॉज एनेक्टेड इन विच इयर. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा UAPA कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर हा जो UAPA होता हा 1967 साली म्हणजे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 एम्ड ऍट. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चा उद्देश काय होता? याच्यामध्ये ऑब्व्हियसली वन्यजीवांचं संरक्षण करणं असेल. म्हणून प्रोटेक्टिंग वाईल्ड ॲनिमल्स, बर्ड्स अँड प्लांट. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 वॉज रिप्लेस्ड बाय विच न्यू ऍक्ट. ग्राहक संरक्षण कायदा 1986 कोणत्या नवीन कायद्याने बदलण्यात आला? तर हा जो 1986 चा कायदा होता कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, ग्राहक संरक्षण कायदा, तो पुढे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 ग्राहक संरक्षण कायदा 2019 ने बदलण्यात आला. याच्यामध्ये काही नवीन गोष्टी ऍड करण्यात आल्या जसं की ई कॉमर्स बिझनेस त्याला सुद्धा या ऍक्ट खाली ऍड करण्यात आलं. त्याच्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. द राईट टू इन्फॉर्मेशन RTI ऍक्ट वॉज एनेक्टेड इन विच इयर. माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर माहितीचा अधिकार कायदा हा 2005 साली लागू करण्यात आला होता. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. द राईट टू एज्युकेशन RTE ऍक्ट 2009 इन्शुअर्स फ्री एज्युकेशन फॉर चिल्ड्रन्स एज्ड. शिक्षणाचा अधिकार RTE कायदा 2009 कोणत्या वयोगटातील मुलांसाठी मोफत शिक्षणाची हमी देतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या कायद्यानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे मुलं आहेत त्यांना मोफत शिक्षण मिळवण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला होता. त्याच्यामुळे ऑप्शन बी 6 to 14 इयर्स हे याचं करेक्ट आन्सर आहे.
द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 वॉज एनेक्टेड आफ्टर विच डिझास्टर? पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कोणत्या आपत्तीनंतर लागू करण्यात आला? तर हा जो कायदा होता तो भोपाळ गॅस ट्रॅजेडी ऑप्शन ए. तर या ट्रॅजेडी नंतर भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर हा कायदा अंमलात आणण्यात आला होता. त्याच्यामुळे ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट वॉज एनेक्टेड इन घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर हा जो प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट होता हा 2005 साली लागू करण्यात आला होता. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. द शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट वॉज एनेक्टेड इन विच इयर? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती छळ प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर हा जो कायदा आहे तो 1989 साली लागू करण्यात आला होता. ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते लीगल ॲप्टिट्यूड या विषयातील 125 पेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न. याच्यामध्ये आपण या प्रश्नांची उत्तरे आणि उत्तरांचं डिटेल एक्सप्लेनेशन पण पाहिलं. तर अशाच व्हिडिओसाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी बॅच 17 मार्च 2025 पासून सुरू होत आहे ती बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.